आजचा उपघटक आहे 7 सम विषम संख्या। समसंख्या कोणाला म्हणायचं? ज्या संख्येला 2 ने निश्चित भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात। उदाहरणार्थ 0 म्हणजे ज्या एक संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 या संख्या असतील त्या संख्यांना समसंख्या म्हटलं जातं। विषम संख्या ज्या संख्येला 2 ने निश्चित भाग जात नाही, बघा 2 ने निश्चित भाग जात नाही अशा संख्यांना विषम संख्या म्हणतात। उदाहरणार्थ ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतील त्यांना विषम संख्या म्हणतात। आता तिसरा पॉइंट आहे, दोन क्रमवार समसंख्यांमध्ये फरक 2 चा असतो। दोन लगतच्या विषम संख्यामध्ये सुद्धा फरक 2 चाच असतो। उदाहरणार्थ बघा 1 आणि 3 या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? फरक विचारलाय म्हणजेच 3 - 1 2। समसंख्यामध्ये 4 - 2 2 2 चाच फरक। पाचवा मुद्दा, लगतची पुढील समसंख्या ही अ अधिक 2 असते। म्हणजेच एखादी संख्या दिली जाईल, तुम्हाला 10 संख्या दिली जाईल, मग लगतची संख्या कोणती आहे? समसंख्या 10 अधिक 2 12 होणार। सहावा, लगतची मागील समसंख्या ही अ - 2 असते। म्हणजे 10 ही समसंख्या दिली तर तिच्या मागची लगतची संख्या कोणती? 10 - 2 करायचं, उत्तर किती येणार? 8। सातवं, लगतची पुढील विषम संख्या अ अधिक 2 असते। 8, लगतची मागील विषम संख्या अ - 2 असते। अ म्हणजे कोणती तुम्हाला संख्या काय केली जाईल? दिली जाईल। बघा काही सूत्रे दिलेली आहेत। विषम अधिक विषम सम म्हणजे विषम संख्यांची बेरीज केली तर त्यांची बेरीज सम येते। उदाहरणार्थ बघूया आपण, 1 अधिक 3 बरोबर किती? 4 सम झाले। दुसरं सम अधिक सम, आता उदाहरण घेतलं 2 अधिक 4 बरोबर किती आले? 6 समसंख्या आली। सम अधिक विषम बरोबर काय? विषम म्हणजे 2 अधिक 1 बरोबर किती? 3 3 ही विषम संख्या आली। 2 सम 1 विषम। आता विषम अधिक सम बघा, विषम विषम म्हणल्यानंतर 3 आणि सम म्हणल्यानंतर 4 या दोघांची बेरीज केली 7 आली। म्हणजे इथं काय झालं? 7 ही विषम संख्या। नंतर सम वजा सम 4 वजा 2 2 सम आली। नंतर सम वजा विषम 6 वजा 1 5 कोणती संख्या आली? विषम संख्या आली। नंतर सातवं, विषम वजा सम बरोबर विषम। विषम 7 7 वजा 6 यांची वजाबाकी केली, एक उत्तर म्हणजे ते काय आलं? विषम। आठवं, विषम वजा विषम बरोबर सम। मग आता 7 7 वजा 3 यांची वजाबाकी केली तर उत्तर 4 आलं। याचा अर्थ विषम संख्यांची वजाबाकी केली असता उत्तर किती मिळणार? 4 समसंख्या। 9वा आहे, सम गुणिले सम बरोबर काय येणार? सम म्हणजे 2 गुणिले 2 बरोबर किती भेटले? 4। सम गुणिले विषम बरोबर सम 2 गुणिले 1 उत्तर किती भेटलं? 2। नंतर विषम गुणिले सम 3 3 गुणिले 2 बरोबर किती? 6। विषम गुणिले विषम बरोबर काय? विषम। 1 गुणिले 7 बरोबर किती? 7। आता क्रमवार समसंख्यांची जर बेरीज केली तर क्रमवार समसंख्यांची बेरीज विचारली असता कोणतं सूत्र वापरायचं? n कंसात n अधिक 1। n म्हणजे शेवटची संख्या। 13 14व, क्रमवार समसंख्यांची सरासरी काढायची असेल तर n अधिक 1 हे काय करायचं? सूत्र वापरायचं। n म्हणजे त्यांच्यामध्ये दिलेली शेवटची संख्या। असे तुमचे 14 सूत्र झाले। पंधरावं सूत्र आहे, क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची असेल तर n अधिक 1/2 या सूत्राचा वापर करायचा। 16व, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची असेल तर n कंसात n अधिक 1/2 याचा अर्थ n ही शेवटची संख्या गृहीत धरायची। 17, क्रमवार विषम संख्यांची बेरीज करायची असेल तर दिलेल्या संख्येचा वर्ग करायचा शेवटच्या n चा वर्ग। 18, क्रमवार विषम संख्यांची सरासरी काढायची तर शेवटची संख्या काय करायची? लिहून टाकायची म्हणजे n।
19 समसंख्यांची बेरीज बरोबर पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2 गुणुले एकूण समसंख्या. आता उदाहरणार्थ नंतर हा शब्द आला तर बेरीज करायची. उदाहरणार्थ अगोदर हा शब्द आला तर त्यांची वजाबाकी करायची. हे दोन मुद्दे लक्षात ठेवायचे. आता 22वा आहे, दोन विषम संख्यांच्या बेरजेला एखाद्या विषम संख्येने जर भाग जात असेल तर येणारा भागाकार हा समसंख्या असतो. म्हणजे नेमकं काय, 9 अधिक 20, 9 विषम संख्या 11 विषम संख्या या दोघांची बेरीज केली तर आपल्याला 20 ही संख्या मिळते. आणि 20 ही संख्या कोणती आहे, सम ही संख्या आहे. या समसंख्येला जर 5 ने भागलं तर आता 5 ही कोणती आहे, 5 ही विषम संख्या आहे. मग विषम संख्येने जर समसंख्येला भागलं तर भागाकार जो आहे तो काय येतो, समसंख्या येतो. म्हणजे 5 ने 20 ला भागलं तर भागाकार किती आला, 4 आला. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न हे पेपर मध्ये टाकले जातात. स्वाध्याय 7 प्रश्न क्रमांक पहिला, 1 ते 100 या संख्यामध्ये 3 अंकी विषम संख्या किती आहेत. बघा 1 ते 100 मध्ये 3 अंकी विषम संख्या, किती अंकी विचारल्या, 3 अंकी. आपल्याला इथं माहिती आहे 100 ही संख्या 3 अंकी आहे आणि त्या संख्येच्या एकक स्थानी किती आहे, 0 आहे. याचा अर्थ 3 अंकी 100 मध्ये 1 ते 100 मध्ये विषम संख्या कोणती, 0 आहे. प्रश्न 2, पुढील पैकी 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती. बघा 3 अंकी सांगितली आणि मोठी सांगितलेली आहे 100, 998. आता सगळ्यात लहान 3 अंकी समसंख्या कोण झाली, 100 झाली. ही 4 अंकी झाली. म्हणजे हा पण पर्याय कटला, हा पण कटला. नंतर 102 ही लहान आहे. 998 ही काय आहे, सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 3, 56 या संख्येच्या आधी क्रमाने येणारी 6वी समसंख्या कोणती, असा प्रश्न आहे. मग याच्यासाठी सूत्र देऊन देतो इथं. काय, समसंख्या काढायची आहे. समसंख्या दिलेली समसंख्या. आता इथं काय करायची, आधीची म्हटलेली आहे. इथं आपण काय करू, आधीची समसंख्या वजा काढायची समसंख्या कंसात -1 गुणुले 2. बघा आधीची समसंख्या कोणती दिली, 56 च्या आधीची म्हणजे कोणती आली, 54. वजा काढायची किती आहे, 6वी, 6 वजा 1 कंस पूर्ण गुणुले 2. 54 वजा 6 वजा 1 किती झाले, 5. 5 गुणुले 2 बरोबर 54 वजा 5 गुणुले 2 10. यांची वजाबाकी केली 44 आहे. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते उत्तर आपल्याला या ठिकाणी किती मिळालं, 44. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. आता पुढं 1 0 3 4 5 हे अंक एकदाच वापरून तयार होणारे सर्वात लहान समसंख्या कोणती. तयार करायची संख्या आपल्याला आणि समसंख्या सांगितलेली आहे आणि लहान सांगितलेली आहे. मग बघा 10 समसंख्या सांगितलेली आहे, 10 3. आता 4 आणि 5 5 4 जर असं लिहिलं 10 3 4 5 5 ही विषम संख्या येते आणि म्हणून काय 5 4 म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे तो शोधायचा आहे. 10,354 10,354 पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर.
प्रश्न क्रमांक 5, पुढीलपैकी कोणत्या स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत विषम संख्या असू शकते? आपल्याला माहिती दिलेल्या ज्या संख्या आहेत इथं हजार आहे, दशक आहे, शतक आहे, दशक, तर एकक स्थान जो आहे त्या एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत जी आहे ती किती असू शकते? विषम असू शकते. प्रश्न क्रमांक 6, जर एक विषम संख्या म असेल तर तिच्या लगतची पुढची विषम संख्या कोणती असेल? आता याच्या आधी आपण बघितलं होतं दोन विषम संख्यांमधील संख्येचा फरक जो आहे तो फरक किती असतो? 2 चा असतो. पण जर एक संख्या विषम संख्या म म्हटली तर त्याच्या पुढची विषम संख्या काय असेल? म अधिक 2 असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 7, दोन विषम संख्यांच्या बेरजेला दुसऱ्या एखाद्या विषम संख्येने निश्चित भाग जात असेल. आता बघा दोन विषम संख्या घेऊ आपण, उदाहरणार्थ 7 अधिक 5 यांच्या बेरजेला, यांची बेरीज किती झाली? 12. एखाद्या विषम संख्येने निश्चित भाग जात असेल, बघा आता एखादी विषम संख्या शोधू. समजा विषम संख्या 3 आहे, याने याला भाग गेला, उत्तर किती आलं? 4 आलं. तर येणारा भागाकार दर्शवणारी संख्या पुढीलपैकी कोणती असू शकते? आता याचा अर्थ काय सांगितलेला आहे आपल्याला बघा, दोन विषम संख्यांच्या बेरजेला एखाद्या विषम संख्येने जर निश्चित भाग जात असेल तर येणारा भागाकार हा नेहमी समसंख्या असतो. मग इथं समसंख्या आपल्याला आलेली आहे 4. आता या पर्यायामध्ये समसंख्या शोधायची, कोणती समसंख्या दिसते? पर्यायामध्ये आपल्याला 4, 12 ही समसंख्या दिसते. या बाकीच्या ज्या संख्या आहेत 7, 9, 13 या विषम संख्या आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक किती आहे याचा? 4. प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे ते ओळखायचंय. दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या असतो. बघा पहिलं दोन विषम संख्या घेऊया, 1 गुणिले 3 3 बरोबर आहे. दोन विषम संख्यांची बेरीज विषम संख्या येते. बघा 1 अधिक 3 किती आले? 4. म्हणजे चूक. दोन क्रमवार संख्यांची बेरीज समसंख्या येते. दोन क्रमवार संख्या घ्या, 1 अधिक 2 3 समसंख्या आहे का? नाही, विषम. चूक. एक विषम संख्या 1 व एक समसंख्या बघा 2 यांचा गुणाकार विषम संख्या येतो, 2 समसंख्या येतो. चूक. म्हणजे पर्याय क्रमांक कोणतं? 1 हे या प्रश्नाचं उत्तर. नववा प्रश्न, 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती असेल? आता इथं दिली आहे पुढीलपैकी कोणती असेल. आता समसंख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज बरोबर काय सूत्र आहे ते शोधायचंय. n कंसात n अधिक 1 आणि किती संख्या म्हटले? 5. म्हणजे 5 कंसात 5 अधिक 1 याचा अर्थ 5 गुणिले 6 5 30. पुढे आहे 30. तिसऱ्या संख्येची 5 पट. आता इथं दिलं, इथं पहिल्या संख्येची 5 दुप्पट. म्हणजे जर पहिली संख्या गृहीत धरली 1 तर याची दुप्पट किती झाली? 2. दुसऱ्या संख्येची 5 पट, 2 ही संख्या गृहीत धरली तर त्याची 5 पट किती झाली? 10. तिसऱ्या संख्येची 5 पट. आता तिसऱ्या संख्येची 5 पट म्हणजे किती होणार आहे ती शोधायचंय. तिसरी संख्या, तिसऱ्या संख्येची 5 पट म्हणजे क्रमवार 5 संख्या आहेत आणि त्यांची बघा म्हणजे तिसऱ्या संख्येची 5 पट होईल. इथं बघा 5 7 30 म्हणजे तिसरी संख्या कोणती? 5 आहे क्रमवार, तिची 5 पट किती झाली? 30. म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. बघा 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांमधील विषम संख्यांची बेरीज किती? आता याच्यामध्ये 1 ते 20 याच्यामध्ये विषम संख्या किती आहे? 20 भागिले 2 म्हणजे 10 या काय झाल्या? विषम संख्या. आता पुढे काय म्हणले? पुढे विषम संख्यांची बेरीज. विषम संख्यांची बेरीज बरोबर 10 चा वर्ग. दिलेली जी संख्या आहे तिला आपण काय म्हणूया? n चा वर्ग. आणि n म्हणजे कोण? 10. 10 चा
वर्ग, 10चा वर्ग किती होतो 100. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. अशा प्रकारे तुमचा स्वाध्याय 7 जो आहे तो काय झाला या ठिकाणी संपलेला आहे. अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका, म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. आणि आपल्या मित्रमैत्रिणींनी हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.